फार वर्षांपूर्वी मतंग ऋषींच्या आश्रमात शबरी नावाची एक वृद्ध भिल्ल स्त्री राहायची. तिचे केस पांढरे झाले होते, शरीर थकले होते, पण डोळ्यात मात्र एकच आस होती, आपल्या रामाला पाहण्याची. तिचे गुरु मतंग ऋषींनी मरताना सांगितले होते, शबरी, धीर धर, राम तुला भेटायला नक्की येतील. आज माझा राम येईल का? किती वर्ष झाली मी वाट पाहते. रोज रस्ता झाडते, फुले अंथरते, जेणेकरून माझ्या प्रभूंच्या कोमल पायांना टोचू नये. ती काही बोरे टोपलीत जमा करते आणि प्रत्येक बोर चाखून बघते. हे बोर आंबट आहे, राम याला खाणार नाही. दुसरे बोर चाकते. हे मधुर आहे, हे मी माझ्या रामासाठी ठेवीन. दुरून राम आणि लक्ष्मण चालत येताना दिसतात. राम शांत आणि स्मितहास्य करणारे आहेत, तर लक्ष्मण थोडे थकलेले दिसतात. दादा, आपण खूप चाललो आहोत. या निर्जन वनात कोण राहत असेल? लक्ष्मणा, इथे एक महान भक्त राहते, जिच्या भक्तीने मला ओढून आणले आहे. बघ, तो समोर शबरीचा आश्रम आहे. शबरी रामाला पाहते आणि हरखून जाते. तिच्या हातातली काठी सुकते आणि ती धावत येऊन रामाच्या चरणी पडते. प्रभू, तुम्ही आलात. या गरीब शबरीच्या कुटीत तुम्ही आलात. मी धन्य झाले. माते, उठ. तुझ्या भक्तीचा सुगंध मला इथपर्यंत घेऊन आला. तू किती प्रेमानं माझी वाट पाहिलीस. प्रभू, माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, फक्त ही काही रानबोरे आहेत. पण रामा, मी ही बोरे चाखून बघितली आहेत, जेणेकरून तुम्हाला फक्त गोडच बोरे मिळतील. शबरी रामाला बोरे देऊ लागते. लक्ष्मण थोडे आश्चर्यचकित होतात. दादा, ही तर उष्टी बोरे आहेत. आपण ती कशी काय खाणार? लक्ष्मणा, या बोरांमध्ये उष्टेपणा नाही, तर शबरी मातेचे शुद्ध प्रेम आहे. अशी गोड बोरे मला स्वर्गातही मिळणार नाहीत. शबरी रामाला बोरे देऊ लागते. लक्ष्मण थोडे आश्चर्यचकित होतात. राम आनंदाने बोरे खातात. वाह माते, ही बोरे खरोखरच खूप मधुर आहेत. तुझ्या हातातील फळात साक्षात अमृताची चव आहे. शबरीचे डोळे आनंदाश्रूंनी भरतात. रामा, आता माझे जीवन सफल झाले. मला आता काहीच नको. मला तुमच्या चरणी जागा द्या. माते, तुझी भक्ती युगायुगात लक्षात ठेवली जाईल. तू जगाला शिकवले आहेस की देव जातपात पाहत नाही, तो फक्त प्रेम पाहतो. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या मंटू टीव्ही मराठी या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक करा.